मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक, खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? डॉक्टर गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेत रस्ते योजना प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शेतरस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्याचा शासकीय योजनांवरील लाभ बंद केला जाणार आहे. तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह पुढील 5 वर्षे सर्व शासकीय सेवा योजनांपासून वंचित ठेवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. शेत रस्त्यांच्या वादातून भांडणे, तणाव आणि पोलिसात गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रार करूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शासनाचा हा कठोर आदेश प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्रीच राहणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पानंद रस्ता असेल, शेत रस्ता असेल, यावरनं मोठ्या प्रमाणावर वाद होतात. ते वाद पोलीस स्टेशनपर्यंत जातात. आणि कालच जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन GR काढला आहे की मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पानंद रस्ते जे आहे ते रस्ते अडवण्यावर जो कोणी येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांना 5 वर्षासाठी आधार कार्ड त्याचबरोबर फार्मर आयडी ब्लॉक करण्यात येईल. त्यांना 5 वर्ष कुठल्याही शासकीय सुविधांचा लाभ घेण्यात येणार नाही. ही योजना जरी चांगली असली तरी प्रत्यक्षात किती उतरते हा खरा प्रश्न आहे. कारण यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार असेल, उपविभागीय असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना वारंवार तक्रारी करूनसुद्धा प्रशासन केवळ तक्रारी लिहून घेतं, मात्र याकडे दुर्लक्ष करतं. जसं बीडमध्ये पाहिलं आपण की लिंबाणश येथे तहसीलदार जेव्हा आले होते छत्रपती शिवाजी महाराज शिबिरात, तेव्हा त्यांनी यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा शेतरस्ता मोकळा करून दिलो. मात्र या घटनेला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊन गेले, अजूनही यांचा रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही. त्यामुळे आमची अशी मागणी की प्रशासनानं ही योजना जी आहे ती केवळ कागदोपत्री न राबवता प्रत्यक्षात आणावी आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी महसूल प्रशासनानं मोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तर लिंबा गणेशमधील 385 गट नंबरमधील आम्हाला रान व शेत आहे व इथे येण्यासाठी रस्ता होता, पण तो अडवण्यात आलेला आहे. शेजारी शेतकऱ्याने अडवलेला आहे व लिंबा गणेशमध्ये तहसीलदार आलेले होते शिबिरीसाठी व त्यांना लेखी अर्ज दिलेला आहे, पण त्यांनी काही आणखीन रस्ता खुला करून दिलेला नाही. व एक वेळेस बीडला जाताना आईचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही काही दिवस शांत होतो व आज परत आई तहसीलला गेलेली आहे. तर आमचा रस्ता खुला करून द्यावा. काय नाव तुमचं? शिवचरण महादेव नायगडे.